कैरी आणि कांदा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? अहो, कैरीच्या भरपूर रेसिपी तुम्ही केल्या असतील, पण मी अगदी खात्रीने सांगते आहे, कैरीची ही रेसिपी कधीच केली नसेल. आज आपण कैरीचं कोणत्याही प्रकारचं लोणचं किंवा मग कोणत्याही प्रकारची चटणी पाहणार नाही आहोत. कैरीची अतिशय वेगळी, एकदम नवीन रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण ही रेसिपी आहे ना मुळात आज मला असं वाटलं की चला एकदा ही रेसिपी ट्राय करून पाहूया कशी होईल. कारण हा पदार्थ आपण बहुतेक भाज्यांपासून वगैरे तयार करतो, पण कैरीपासून कधी केलेला नाही आहे. घरामध्ये कैरी होती तर म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे आणि चांगली झाली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. ही एवढी कमाल झालेली की मी आजच ही रेसिपी केली आहे आणि आजच तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली आहे. एवढी कमाल होती आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतरनं नक्कीच तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा बरं का. कारण ही रेसिपी आहे ना करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे. हेल्दी का हे पुढे तुम्हाला समजेलच. पहा, मी इथे एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे. कांदा आता अशा पद्धतीने बारीक असा चिरून घ्यायचा. इथे मी संपूर्ण कांदा या पद्धतीने चिरून घेतला. कैरी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतरनं कैरीची देठाकडची जी बाजू आहे ती काढून घेतली. आता कैरी आपल्याला 2 भागांमध्ये अशी कट करून घ्यायची आहे. पहा, तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला कैरी आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. मी इथे अर्ध्या कैरीचा वापर करते आहे, अर्धी कैरी साईडला ठेवून देणार आहे. ही रेसिपी मी 2 जणांच्या नाश्त्यासाठी करते आहे, त्यामुळे एवढी कैरी पुरेशी आहे. इथे पहा, अद्रक किसायची किसणी घेतली आहे मी आणि अद्रक किसायच्या किसणीने मी ही कैरी किसून घेणार आहे. आता ही जी कैरी आहे ना ती कवळी आहे, तिची साल खूप निबार नाही आहे, त्यामुळे मी अजिबात साल वगैरे काढणार नाही आहे. जर तुम्हाला साल काढायची असेल तर पिलरच्या मदतीने तुम्ही याची साल काढून घेऊ शकता. मी साल न काढताच ही कैरी छान अशी किसून घेणार आहे. पहा, अगदी मस्त अशी किसली जाते. बारीक किसणीनेच किसा, म्हणजे ती खायलासुद्धा छान लागते. चटणी दाखवत नाही आहे बरं का, त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. आता इथे मी थोडंसं अद्रक घेतलं आहे. हे अद्रकसुद्धा आपण यावरती असं किसून घेऊया. तर पहा, थोडंसंच घ्यायचं आहे अद्रक, खूप जास्त घेऊ नका आणि अद्रक किसूनच घाला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रक वाटूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे किसूनच घेतलेलं आहे. तर पहा, आपला अद्रकसुद्धा छान असं किसून झालेलं आहे. आता याला अद्रक म्हणा किंवा आलं म्हणा, तर हे आपलं किसून झालं आहे. आता मी इथे 1 हिरवी मिरची घेतली आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी हे लहान मुलांसाठी करते आहे, त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे. 1च मिरची मी इथे घालणार आहे. बरं, मिरची आहे ना अशा पद्धतीने पहा, मधनं तिचे 4 भाग करून घेणार आणि मग मिरची चिरून घ्यायची. म्हणजे मग काय होतं ना, अगदी बारीक मिरची चिरली की मग जास्त तिखट लागत नाही मुलांना, अशी दाताखाली आली तरी. आणि मोठी मोठी चिरली तर या पदार्थातनं ही मिरची निवडणं थोडं अवघड जातं. तर मग त्यामुळे शक्यतो आहे ना बारीक मिरची चिरून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल. पहा, मी इथे अशाच पद्धतीने ही मिरची छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपली मिरची चिरून झाली, अद्रकसुद्धा किसून झालं. लगेचच आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया. मी इथे 2च जणांसाठी ही रेसिपी करते, त्यासाठी एवढी कोथिंबीर पुरेशी आहे. कोथिंबीरसुद्धा छान बारीक चिरून घ्यायची. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पौष्टिक करण्यासाठी इतर पालेभाज्यासुद्धा ॲड करू शकता किंवा इतर फळभाज्यासुद्धा ॲड करू शकता, ज्या तुम्हाला आवडत असतील. आता तुम्हाला वाटत असेल कैरीमध्ये काय पौष्टिक आहे, यामध्ये आपण जो नंतर पदार्थ ॲड करणार आहोत ना, तो उन्हाळ्यामध्ये खरंच खूप जास्त पौष्टिक आहे. तर पहा, इथे मी हे सर्व चिरून घेतलेलं साहित्य एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता आपण यात काही मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी इथे मॅगी मसाला घेतला आहे. इथे दाखवते मी तुम्हाला, हे अर्धच पॅकेट मॅगी मसाला आहे, म्हणजे जवळपास अर्धा चमचा मॅगी मसाला असेल. तर इथे मी अर्धा चमचा मॅगी मसाला घातला. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. या रेसिपीसाठी काही जास्तीचे मसाले वापरायचे नाही आहेत. हिरवी मिरची आणि फक्त मॅगी मसाला. वाटलं तर थोडीशी हळद घालू शकता. पहा, मी इथे 1 वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलं आहे. उन्हाळ्यामध्ये नाचणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीमुळे शरीरामध्ये थोडा थंडावासुद्धा निर्माण होतो आणि त्याचबरोबर नाचणी पचायलासुद्धा हलकी असते. सोबतच ही नाचणी मुलांसाठी खरंच खूप गुणकारी आहे. यामध्ये आयर्न असतं भरपूर प्रमाणामध्ये, त्यामुळे नाचणी नक्कीच मुलांना देत जा. पहा, यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता, जर तुमच्या मुलाच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी असेल ना, तर नक्कीच नाचणीचे पदार्थ करत जा. आणि मुलं अशी नाचणीची भाकरी खात नाही, पण जर तुम्ही असं काहीतरी वेगळं केलं ना,
तर मुले आवडीने खातात. त्यातल्या त्यात मुलांची कैरी खूप फेवरेट असते. ही कैरी किसत असताना ना मुलांना आवर्जून दाखवा, बघ मी आज कैरी किसते आणि कैरीपासून तुझ्यासाठी काहीतरी छान बनवते. मग तुम्ही हा पदार्थ केलात ना तर मुलं एक ऐवजी 2-3 असे हे पराठे आरामात खाऊन टाकतील. पहा, हे पीठ मी छान असं मिक्स करून थोडं पातळच करून घेतलं. खूप घट्ट ठेवायचं नाही आणि अगदीच पातळ करायचं नाही आहे. आता आपल्याला पॅनवरती थोडंसं असं तेल लावायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता. आता आपल्याला हे मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे. तर पहा, मी इथे छोटे छोटेच असे याचे डोसे म्हणा किंवा मग डोसेच म्हणू शकतो शक्यतो आपण याला. असे डोसे करून घेणार आहे. खूप अप्रतिम होतात आणि इथे ना आता लाईट गेली आहे त्यामुळे तुम्हाला उजेडामध्ये थोडा फरक जाणवेल. तर पहा, इथे अशा पद्धतीने मी हे एक डोसा घालून घेतला. थोडा पातळ घालायचा, खूप जाड घालू नका, म्हणजे मग खायला छान लागेल थोडासा पातळ असेल तर. वरच्या साईडने सुद्धा मी थोडं तेल लावून घेतलं आणि आता हे पलटी करून घेऊया. पहा, अगदी सहज तव्यापासून वेगळे होतात आणि मस्त असे कुरकुरीत खमंग होईपर्यंत भाजायचेत. बरं, हे डोसे भाजत असताना ना गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे डोसे सगळे भाजून घ्यायचेत आणि थोडे असे कुरकुरीत करून घ्यायचे. आता मी वरच्या साईडने थोडंसं बटर लावते. पहा, अशा पद्धतीने बटर लावल्यामुळे ना याची चव अजून जास्त छान येते. जर तुम्हाला बटरऐवजी तूप वापरायचं असेल नक्कीच वापरू शकता किंवा फक्त तेलामध्ये केलेत ना तरीसुद्धा चालेल. जर तुमच्याकडे कैरी असेल तर आजच हा पदार्थ करून पहा. खरंच खूप अप्रतिम होतो आणि सगळ्यांना आवडेल असाच होतो. जर तुम्हाला खूप आंबट आवडत नसेल तर कैरी थोडी कमी घाला. खरं तर ही कैरी आंबट नसते त्यामुळे मी अर्धी कैरी इथे वापरलेली आहे. पण जर तुमच्याकडच्या कैऱ्या आंबट असतील तर कमी प्रमाणात घाला. कांदा जास्त घाला आणि इतर जर भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील जसं की बीट असेल जे खूप जास्त पौष्टिक असतं मुलांसाठी, ते घालू शकता. काकडीसुद्धा तुम्ही या रेसिपीमध्ये वापरू शकता किंवा इतर पदार्थ तुम्हाला जर यात ॲड करायचे तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता. पहा, मी इथे दुसरा पण एक डोसा घालून घेतलेला आहे आणि आता हा सुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहे. खूप जास्त वेळ लागत नाही भाजायला सुद्धा. एक 3-4 मिनिटामध्ये एक डोसा बनून तयार होतो. थोडंसं पातळ पीठ टाकलं की हे लवकर शिजलं सुद्धा जातं. तर पाहू शकता तुम्ही, मी वरच्या साईडनी थोडं तेल घातलं होतं. एक साईड झाली की हे पलटी करून घेऊया आपण आणि दोन्ही साईडनी छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं बरं का, म्हणजे मग खायला कुरकुरीत आणि मस्त लागतील. तर पहा, खालची साईड झालेली आहे बघा. अशाच पद्धतीने मी दोन्ही साईडनी हे सगळे डोसे करून घेणार आहे आणि 2 मुलांसाठी हे प्रमाण परफेक्ट आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. 1 वाटी नाचणीच्या पिठापासून जवळपास 6 ते 7 असे डोसे तयार होतात. तर मी यालासुद्धा वरतून थोडंसं तूप लावून घेते आहे. पाहू शकता तुम्ही. आता मुलांना सुट्ट्या लागतील, आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी नक्कीच तुम्ही मुलांना ही रेसिपी करून खायला घाला. बाहेरचं काही खाण्यापेक्षा हे हेल्दी ऑप्शन आहे आणि घरी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून पाहणार की नाही ते सुद्धा कमेंट करून कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. बरं, ही रेसिपी कोणत्याही प्रकारच्या चटणी सॉसची गरज नाही आहे. अशीच खाल्लीत तरी खूप चटपटीत आणि मस्त लागते. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.